जय श्री गणेश मित्रांनो, आज आपण आलेलो वणीचे आराध्य दैवत मानले जाणारे श्री रंगनाथ स्वामी देवस्थानी। रंगनाथ स्वामी देवस्थानातील गणपती बाप्पांच्या स्थापनेला झालेले आहेत 93 वर्ष पूर्ण। आणि आज आपण या गणेश मंडळाला भेट देऊन या गणेश मंडळाबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहे या देवस्थानाचे सचिव श्री विलास पारखी। या गणेश स्थापनेला 93 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तुम्ही मुख्यतः सकाळी 5:30 वाजता गणपती बाप्पांचे विसर्जन करता, या मागचं मूळ कारण काय आहे? शास्त्रात असं म्हटलं आहे की गणपतीची विसर्जन अनंत चतुर्दशीच्या उत्तर रात्रीपर्यंत झालं पाहिजे। लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला पारंपरिक पद्धतीने विसर्जन व्हायचं। अनंत चतुर्दशीच्या रात्री गुलाल टाकून गणपती हलवायचा, म्हणजे शास्त्रानुसार गणपतीचं विसर्जन झालं असं गृहीत धरून त्याला मग एका लाकडी रथावर बसवून भजनाच्या ताल मृदंगात गणेशपूर घाटावर न्यायची ही परंपरा पूर्वजांनी जोपासली। त्याचं अनुसरण आजही आम्ही या ठिकाणी करीत आहोत आणि या रंगनाथ स्वामी गणेश मंडळाने आजपर्यंत विसर्जनात पारंपरिक व लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेलं असं कुठल्याही गोष्टीचा आळा कधी घातलेला नाही। शांततेनं आणि भजनाच्या माध्यमातून या गणपतीचं विसर्जन केलेलं आहे।